सर्वांना जय शिवराय आणि जय शंभूराय। मित्रहो, आज आपण स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कारकिर्दीविषयी वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत। म्हणजेच त्यांच्या जीवन कारकिर्दीविषयी प्रश्नमंजुषा पाहणार आहोत। तर या प्रश्नमंजुषेचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 14 मे 1657। दुसरा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पुरंदर किल्ला। आजच्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याच्या या धाकल्या धन्याचा जन्म झाला। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे सईबाई। म्हणजेच शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध आईचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे धाराऊ गाडे पाटील। मित्रो, शंभूराजे 2 वर्षाच्या असताना म्हणजेच 1659 त्यांच्या मातोश्री सईबाईचे आजाराने निधन झाले। अशा वेळेस मासाहेब जिजाऊंनी कापूरहोळ गावच्या धाराऊ गाडे पाटील यांची शंभूराजांच्या दूध आई म्हणून नियुक्ती केली। पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांची संपूर्ण जडणघडण ही कोणाच्या देखरेखीखाली झाली? आणि याचे उत्तर आहे मासाहेब जिजाऊ। म्हणजेच वयाचे 2 वर्ष असताना त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं, त्यामुळे मासाहेब जिजाऊंनीच त्यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली बाल शंभूराजांची संपूर्ण जडणघडण केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, संभाजी राजांना शिकविण्यासाठी शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती? आणि याचे उत्तर आहे केशव भट आणि उमाजी पंडित। म्हणजेच या दोघांमार्फत संभाजीराजांना पुस्तकी शिक्षण देण्याची व्यवस्था महाराजांनी केलेली होती। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे राजसबाई। पुढे त्यांना येसूबाई म्हटलं जाऊ लागलं। राजसबाई हे त्यांचं माहेरचं नाव होतं, तर लग्न होऊन रायगडावर आल्यानंतर त्यांचं नाव येसूबाई असं ठेवण्यात आलं। पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई या कोणत्या घराण्यातील होत्या? आणि याचे उत्तर आहे शिर्के, जे शृंगारपूरचे होते। शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांच्या येसूबाई या कन्या होत्या। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या तहानुसार संभाजी महाराज हे मोगलांचे पंचहजारी मनसबदार बनले? आणि याचे उत्तर आहे 1665चा पुरंदरचा तह। हा तह मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये झालेला होता। आणि या तहानुसार महाराजांनी आपले 23 गड किल्ले आणि 4 लाख होनाचा मुलूक हा मोगलांना दिला। आणि त्याचसोबत संभाजी महाराज हे पंचहजारी मनसबदारसुद्धा या तहानुसार बनलेले होते। पुढचा प्रश्न आहे, संभाजी राजांना मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी कोठे जावे लागले? आणि याचे उत्तर आहे औरंगाबाद। औरंगाबाद हे मोगलांचे दक्षिणेतील हेडक्वार्टर होते। आणि पुरंदरच्या तहाने संभाजीराजांना मोगलांचं मनसबदारी स्वीकारावी लागल्याने ही मनसबदारी स्वीकारण्यासाठी त्यांना औरंगाबादला जावे लागले होते। पुढचा प्रश्न आहे, आग्र्याहून सुटकेच्या वेळेस शिवाजी महाराजांनी बाल शंभूराजांना कोठे ठेवले? आणि याचे उत्तर आहे मथुरा। 1666ला जेव्हा शिवाजी महाराज आणि बाल शंभूराजे हे औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून निसटले, तेव्हा शंभूराजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी मथुरा या ठिकाणी
त्यांचे पेशवे म्हणजेच मोरोपंत पिंगळे यांचे मेव्हण्याकडे बालशंभूराजांना मथुरा येथे ठेवलेले होते आणि नंतर कालांतराने अतिशय सुखरूपपणे मोरोपंत पिंगळे यांच्या मेव्हण्यांनी संभाजीराजांना सुखरूपपणे रायगडावर आणून सोडलेले होते. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? आणि याचे अचूक उत्तर आहे बुधभूषणम. हा ग्रंथ राजनीतीवर आधारित आहे आणि महाराज हे संस्कृत भाषेमध्ये किती निष्णांत होते हे आपल्याला या ग्रंथलेखनातून दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, काशीच्या गागाभट्ट यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ संभाजीराजांना अर्पण केला? आणि याचे उत्तर आहे समनयन. मित्रहो, संभाजी महाराज त्या काळामध्ये संस्कृत भाषेत अतिशय जाणकार व्यक्तिमत्व होते आणि त्यामुळेच गागाभट्टांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा गौरव म्हणून त्यांनी लिहिलेला हा समनयन ग्रंथ हा संभाजीराजांना अर्पण केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक मोहिमेवर जाताना शिवरायांनी संभाजीराजांना डॅश डॅश येथील सुभेदार पदावर नियुक्त केले? आणि याचे योग्य उत्तर आहे प्रभावळीचे सुभेदार. म्हणजेच शृंगारपूर या ठिकाणी प्रभावळी हा सुभा होता आणि त्या सुभ्याचे सुभेदारपद हे संभाजीराजांना देण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, संभाजीराजे कोणत्या मोगल सुभेदाराला जाऊन मिळालेले होते? आणि याचे उत्तर आहे दिलेर खान. पुढचा प्रश्न आहे, दिलेर खान आणि संभाजीराजे यांनी स्वराज्यातील कोणता किल्ला जिंकून घेतला? आणि याचे उत्तर आहे भूपाळगड. 3 एप्रिल 1679 रोजी दिलेर खानाने आपल्या मोगली सैन्याद्वारे हा भूपाळगड जिंकून घेतला. तेव्हा या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. पुढचा प्रश्न आहे, संभाजीराजे 21 डिसेंबर 1679 रोजी कोणत्या मुलखातून स्वराज्यामध्ये परत आले? आणि याचे उत्तर आहे अथनी, जे आजच्या कर्नाटक भागामध्ये आहे. आणि या अथनी येथे असतानाच संभाजीराजे हे स्वराज्यामध्ये परत आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांची जानेवारी 1680 शेवटची भेट कोठे झाली? आणि याचे उत्तर आहे पन्हाळगड. म्हणजेच आजच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या या पन्हाळगडावर या पितापुत्राची शेवटची भेट झाली आणि यानंतर पुढे एप्रिल महिन्यामध्ये महाराजांचे निधन झाले आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या विरोधात झालेल्या कटकारस्थानात कोणी त्यांना मदत केली? आणि याचे उत्तर आहे हंबीरराव मोहिते. मित्रहो, जेव्हा शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले त्यावेळेस संभाजी महाराज हे पन्हाळगडावर होते आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर मोठे कटकारस्थान झाले आणि या कटकारस्थानातून त्यांची सुखरूपपणे सुटका करण्याचं श्रेय हे आपल्याला हंबीर मामांना म्हणजेच हंबीरराव मोहिते यांनाच द्यावे लागते. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचे राजधानी रायगडावर मंचकरोहण कधी झाले? आणि याचे उत्तर आहे 20 जुलै 1680. जेव्हा संभाजी महाराज हे पन्हाळगडहून रायगडावर आले आणि त्यांनी सर्व सत्ता आपल्या हाती घेतली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आपला मंचकरोहण हा विधी केला आणि ते या स्वराज्याचे कायदेशीर वारस म्हणून या स्वराज्याचा कारभार पाहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी राजधानी रायगडावर आपला राज्याभिषेक कधी केला? आणि याचे उत्तर आहे 16 जानेवारी 1681. म्हणजेच मंचकरोहण केल्यानंतर संभाजीराजांनी
आपलं हे जे स्वराज्य आहे हे स्थिर स्थावर करायला सुरुवातीला प्राधान्य दिलं. सर्व कटकारस्थान त्यांनी संपवलं आणि संपूर्ण स्वराज्याची व्यवस्थित घडी बसल्यानंतर त्यांनी 16 जानेवारी 1681ला आपला स्वतःचा राज्याभिषेक केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते पार पडला? आणि याचे उत्तर आहे शिवयोगी पंडित. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट यांनासुद्धा संभाजी महाराजांनी निरोप पाठवलेला होता. मात्र काही कारणास्तव ते न आल्याने संभाजी महाराजांनी शिवयोगी पंडित यांच्यामार्फत आपला राज्याभिषेक करून घेतला. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगलांच्या कोणत्या शहरावर स्वारी केली? आणि याचे उत्तर आहे बुऱ्हाणपूर. 16 जानेवारीला राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये संभाजी महाराजांनी थेट मोगलांच्या बुऱ्हाणपूरवर धडक मारली आणि या बुऱ्हाणपूरवर मोठी स्वारी करून मोठी अर्थप्राप्ती त्यांना या ठिकाणून झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवेपदावर कोणाची नियुक्ती केली? आणि याचे उत्तर आहे निळो मोरेश्वर पिंगळे. शिवरायांच्या काळात स्वराज्याचे जे पेशवे होते म्हणजेच मोरोपंत पिंगळे यांचे हे चिरंजीव होते आणि त्यांच्या अनुभवावरूनच संभाजी महाराजांनी त्यांना पेशवेपद बहाल केले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात सेनापती पदावर कोणाची नियुक्ती केली? आणि याचे उत्तर आहे हंबीरराव मोहिते. हंबीरमामांनी म्हणजेच हंबीररावांनी संभाजीराजांना अतिशय मोठी मोलाची मदत केलेली होती आणि सरनोबत आणि सेनापती या पदाला ते अतिशय लायक होते, अतिशय पराक्रमी होते. त्यामुळे संभाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती पदावर त्यांचीच नियुक्ती केली. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांची कोणत्या पदावर नियुक्ती केली? आणि याचे उत्तर आहे मुजुमदार. अण्णाजी दत्तो हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुरनीस म्हणजेच सचिव पदावर कार्यरत होते. मात्र संभाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांना मुजुमदार हे पद बहाल केले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याचे न्यायाधीश कोण होते? आणि याचे उत्तर आहे प्रल्हाद नेराजी. म्हणजेच प्रल्हाद नेराजी यांच्याच देखरेखीखाली स्वराज्याचा न्यायदानाचं कामकाज हे चालत असे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी छंदोगामात्य या पदावर कोणाची नेमणूक केली? आणि याचे उत्तर आहे कवी कलश. कवी कलश हे संभाजी महाराजांचे अतिशय जीवश्य कंठस्थ असे मित्र होते, सहकारी होते आणि संभाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये छंदोगामात्य हे एक नवीन पद निर्माण केले आणि त्या पदावर त्यांनी आपल्या मित्राची म्हणजेच कवी कलश यांची नेमणूक केली. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी आपल्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी कोणावर सोपवली होती? आणि याचे उत्तर आहे महाराणी येसूबाई. म्हणजेच संभाजी महाराजांना आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक लढाया कराव्या लागल्या आणि त्यामुळे त्यांना राजधानी रायगडावर कमी वेळ द्यावा लागत असे. मग अशा वेळेस स्वराज्याचा मुलकी कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नीवर म्हणजेच महाराणी येसूबाई यांच्यावर सोपवली. पुढचा प्रश्न आहे, कुलमुक्त्यार महाराणी येसूबाई यांच्या शिक्क्याचा मजकूर काय होता? आणि याचे उत्तर आहे श्री सखी राज्ञी जयती. संपूर्ण मुलकी कारभाराच्या प्रमुख म्हणून महाराणी येसूबाई यांनी आपला स्वतंत्र शिक्का तयार करून घेतला होता आणि त्याचा श्री सखी राज्ञी जयती असा मजकूर होता. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाचा डॅश हा मुलगा संभाजी महाराजांना येऊन मिळाला होता? आणि याचे उत्तर आहे अकबर. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्यासोबत कोणता राजपूत सरदार स्वराज्यामध्ये आला?
आणि याचे उत्तर आहे दुर्गादास राठोड. मित्रहो, या अकबराला दिल्लीची गादी हवी होती आणि त्याला असे वाटले की आपण दुर्गादास राठोड याला सोबत घेऊन संभाजी महाराजांची भेट जर घेतली तर संभाजी महाराज आपल्याला दिल्लीची गादी मिळवण्यासाठी मदत करतील. त्या आशेने तो संभाजी महाराजांना दुर्गादास राठोडसोबत येऊन मिळालेला होता. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या काळात कोणता किल्ला घेण्यासाठी मोगलांना 6 वर्ष झुंजावे लागले? आणि याचे अचूक उत्तर आहे रामशेजचा किल्ला. आजच्या नाशिक जिल्ह्यामध्ये हा रामशेजचा किल्ला आहे. आणि जेव्हा औरंगजेब आपली 4 लाखाची फौज घेऊन या दख्खनमध्ये आला, स्वराज्यामध्ये आला, तेव्हा त्याने स्वराज्याचे गडकिल्ले जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळेस त्याची सर्वात मोठी मोहीम जी या काळात पार पडली ती याच रामशेज किल्ल्यावर. आणि या रामशेज किल्ल्यावरचे जे आपले मराठा सैन्य होते त्यांनी जवळपास 6 वर्ष हा किल्ला लढवला आणि अतिशय निकराची झिंज त्यांनी मोगलांच्या सैन्यासोबत दिली. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या काळात जंजिरा किल्ला घेण्यासाठी कोण धारातीर्थी पडले? आणि याचे अचूक उत्तर आहे कोंडाजी फर्जंद. मित्रहो, जंजिरा किल्ला हा स्वराज्यामध्ये कधीच समाविष्ट नव्हता. मात्र तो किल्ला स्वराज्यात समाविष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी तर या जंजिऱ्यापर्यंत भर समुद्रामध्ये सेतू बांधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. मात्र दुर्दैवाने मोगलांच्या आक्रमणाने तो त्यांना पूर्ण करता आला नाही. म्हणून त्यांनी कोंडाजी फर्जंद यांना वेषांतर करून जंजिरा किल्ल्यावर पाठवलेले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा तो प्लॅन फसला आणि त्यामुळे या जंजिरा किल्ल्यावरील सिद्धीने त्यांचा मृत्यू केलेला आहे. म्हणजेच या जंजिरा मोहिमेमध्ये कोंडाजी फर्जंद हे धारातीर्थी पडलेले मराठा सरदार होते. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या फोंडा, जुळबेट, वसई हा भाग कोणाकडून जिंकून घेतला? आणि याचे अचूक उत्तर आहे पोर्तुगीज. म्हणजे ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात सिद्धीसोबत संघर्ष केला, इंग्रजांसोबत संघर्ष केला, त्याचप्रमाणे त्यांनी पोर्तुगीजांनाही चांगलाच धडा या काळामध्ये शिकवलेला होता. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजाविरोधात जुवे बेटावर लढताना संभाजीराजांनी खाडीत घातलेला घोडा अडवून कोणी त्यांचे प्राण वाचवले? आणि यांचे अचूक उत्तर आहे खंडोबल्लाळ. म्हणजेच 1683मध्ये जेव्हा संभाजीराजांनी पोर्तुगीजाविरोधात मोहीम उघडली आणि या जुवे बेटावर जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा या बेटावर ते लढत असताना जो पोर्तुगीज व्हायसराय होता त्याचा पाठलाग करताना संभाजी महाराज हे आपलं एवढं भान विसरले की त्यांनी चक्क खाडीमध्ये आपला घोडा घातला. मात्र अशा वेळेस त्यांचे प्राण वाचवण्यासाठी खंडोबल्लाळ हे त्यांचे सहकारी त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली आणि तो घोडा त्यांनी परत आणून संभाजी महाराजांचे प्राण वाचवले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे शाहू महाराज. 18 मे 1682 रोजी संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना जो मुलगा झाला तो म्हणजेच हा शाहू महाराज होय, जो पुढे म्हणजेच संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर जवळपास 17 ते 18 वर्ष मोगलांच्या कैदेत राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे भवानीबाई. भवानीबाई ही संभाजी महाराजांची मुलगी होती आणि संभाजी महाराजांची बहीण म्हणजेच अंबिकाबाई यांच्या मुलालाच भवानीबाई या लग्न स्वरूपात त्यांना लग्न लावून दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या काळात कर्नाटक प्रांताचा कारभार कोण पाहत होते? आणि याचे उत्तर आहे हर्जेराजे महाडिक. हर्जेराजे हे शिवाजी महाराजांचे जावई होते. शिवाजी महाराजांची मुलगी अंबिकाबाई यांचे ते पती होते आणि त्यांच्या कर्तबगारीमुळेच संभाजी महाराजांनी सुद्धा
कर्नाटक प्रांताचा आणि जिंजी भागाचा कारभार पाहण्याची जबाबदारी आपल्या मेहुण्यावर म्हणजेच हर्जेराजे महाडिक यांच्यावरच सोपवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी म्हैसूरच्या डॅश या राजावर स्वारी करून त्याचा पराभव केला. आणि याचे उत्तर आहे चिक्कदेवराय. हा चिक्कदेवराय कर्नाटकमधील म्हैसूर भागामध्ये मराठा सत्तेला सतत आव्हान देत होता. हर्जेराजे महाडिकांनासुद्धा तो जुमानत नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांनी प्रत्यक्षामध्ये या म्हैसूरच्या चिक्कदेवरायावर स्वारी केली आणि त्याचा दणदणीत पराभव या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कोणाची सेनापती म्हणून नेमणूक केली. आणि याचे उत्तर आहे माळोजी घोरपडे. 1687मध्ये हंबीरराव मोहिते यांचं निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेली सेनापतीची जागा अतिशय पराक्रमी असे माळोजी घोरपडे यांची नेमणूक या सेनापती पदावर संभाजी महाराजांनी केली. हे माळोजी घोरपडे अतिशय पराक्रमी मराठा सरदार संताजी घोरपडे यांचे वडील होते. पुढचा प्रश्न आहे, 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना मोगलांनी कोठे कैद केली. आणि याचे उत्तर आहे संगमेश्वर. म्हणजेच आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजेच कोकणामध्ये संगमेश्वर नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी संभाजी महाराज हे 1 फेब्रुवारी रोजी जमिनीचा न्याय निवाडा करण्यासाठी गेले असताना त्याच ठिकाणी मोगलांनी त्यांना कैद केले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांना कैद केलेल्या मोगली अधिकाऱ्याचे नाव काय होते. आणि याचे उत्तर आहे शेख निजाम म्हणजेच मुकर्रब खान. या मुकर्रब खानाने महाराजांचा संपूर्ण ठाव ठिकाणा जाणून घेतला आणि त्याने संगमेश्वर या ठिकाणी महाराजांना कैद केले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांना मोगलांच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला. आणि याचे उत्तर आहे ज्योत्याजी केसरकर. हा ज्योत्याजी केसरकर संभाजी महाराजांचा अतिशय एकनिष्ठ असा सेवक होता आणि त्याने संभाजी महाराजांना मोगलांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश प्राप्त झालं नाही. नंतरच्या काळात जेव्हा संभाजीपुत्र शाहू महाराज आणि येसूबाई जेव्हा मोगलांच्या कैदेमध्ये होते तेव्हासुद्धा हा ज्योत्याजी केसरकर शाहूंची व्यवस्था पाहण्यासाठी त्या ठिकाणी हजर होता. पुढचा प्रश्न आहे, संगमेश्वरला पकडून संभाजी महाराजांना कोठे आणण्यात आले. आणि याचे उत्तर आहे बहादूरगड. म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689ला संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि तेथून औरंगजेब बादशाह ज्या ठिकाणी थांबला होता म्हणजेच बहादूरगड या ठिकाणी संभाजी महाराजांना आणण्यात आलं आणि जवळपास पुढचे 1 महिना संभाजी महाराज हे याच बहादूरगडावर कैदेमध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या कोठे केली. आणि याचे उत्तर आहे वडूबुद्रुक. म्हणजेच आजच्या पुणे जिल्ह्यामध्ये वडूबुद्रुक हे महाराजांचं स्मृतिस्थळ आहे आणि आज वडूबुद्रुकला म्हणजेच भीमा नदीच्या काठावर औरंगजेबाने संभाजी महाराजांची अतिशय निर्गुण अशी हत्या त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांना हौतात्म्य कधी प्राप्त झाले. आणि याचे उत्तर आहे 11 मार्च 1689. संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण स्वराज्याचे गडकिल्ले, स्वराज्याचा संपूर्ण खजिना आणि मोगलांचे कोण व्यक्ती संभाजी महाराजांना फितूर झाले होते याची नावे अशा तिन्ही मागण्या पूर्ण न केल्यामुळे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने घडवून आणली आणि 11 मार्च 1689 रोजी या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना हौतात्म्य प्राप्त झाले. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणत्या मोगल सरदाराने रायगडावर हल्ला केला. आणि याचे उत्तर आहे जुल्फिकार खान. म्हणजे संभाजी महाराजांचाच मृत्यू झाल्यानंतर आता स्वराज्य हे पोरकं झालेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये
मोगलांच्या जुल्फिकार खान या सरदाराने रायगडावर मोठा हल्ला केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोण स्वराज्याचे छत्रपती बनले? आणि याचे उत्तर आहे राजाराम महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे तिसरे छत्रपती बनलेले आहे. म्हणजे जुल्फिकार खानाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा त्या हल्ल्यामध्ये संभाजीपुत्र शाहू येसुबाई हे मोगलांच्या तावडीत सापडले. मात्र राजाराम महाराज हे रायगडावरून निसटून जिंजी या ठिकाणी गेले आणि तेथून त्यांनी स्वराज्याचा कारभार पुढील काळात पाहिलेला आहे. या प्रश्नमंजुषेचा शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांना एकूण किती वर्षाचे आयुष्य लाभले? आणि याचे उत्तर आहे 32 वर्ष. बघा मित्रांनो, अतिशय कमी वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी आपली ही कारकीर्द घडवली आणि त्यातले शेवटचे जे 9 वर्ष आहे ते त्यांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, स्वकीय अशा संपूर्ण शत्रूसोबत लढण्यामध्ये व्यतीत केले आणि शेवटी या स्वराज्यासाठी त्यांनी आपलं प्राणाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे. अशा अतिशय महापराक्रमी स्वराज्याचे दाखले धनी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांना एकूण 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. मित्रहो, आशा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. 14 मे या छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांना शतशत कोटी नमन आणि विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय शिवराय, जय शंभूराय.